कसं काय मंडळी, आज आपण बनवणार रव्याचे आप्पे। त्याच्यासाठी घ्या रवा, थोडंसं वाटीमध्ये घ्या दही, त्याच्यानंतर चवीसाठी घ्या मीठ, त्याच्यानंतर 1 वाटी बेसन, त्यानंतर घ्या कापलेलं खिसलेलं गाजर, इनोची पुडी, त्यानंतर कापलेला कांदा आणि कापलेलं टेक्स्चर प्रोडक्ट आपली कोथिंबीर। असा आपला सेटअप सगळा तयार। चला आता लागू कामाला। सगळ्यात आधी दही घ्यायचं आणि रव्यामध्ये टाकून द्यायचं छान पैकी बरं का। त्याच्यानंतर घ्यायचं बेसनाचं पीठ, ते बी त्याच्यात टाकून द्यायचं मस्तपैकी। पाणी घ्यायचं, त्याच्यात ओतायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। एकदम छान पैकी मिक्स करायचं। पाणी एकदम मापात टाकायचं, लय घट्ट नाही लय पातळ नाही, अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का। तुम्हाला आता मिक्स करतो मी, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का। व्हिडिओला लाईक करा। आता चवीनुसार मीठ टाकायचं। सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यानंतर घ्यायचं पाठदिशेने कांदा असा त्याच्यात टाकून घ्यायचा, असा पाठदिशेने टाकायचा। त्याच्यानंतर घ्या आपली कोथिंबीर, ती पण त्याच्यात छानपैकी टाकून द्यायची। त्यानंतर आपण बारीक केलेलं गाजर पण त्याच्यात टाकून द्यायचं। आता ह्या सगळ्या मालाला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं बरं का। हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं बरं का। चांगल्या प्रकारे मिक्स झालंय बघा, आता कसं छान दिसायला लागलंय का नाही। अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर इनो घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं थोडंसं, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। इनोला जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। थोडं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आपला माल एकदम आता रेडी आहे बरं का। कसा दिसायला लागलाय माल, एकदम तयार झालेला आहे आपला। आता पाठ दिशेने गॅसवर जाऊ। गॅस पेटून घ्यायचं, त्याच्यावर आप्याचं पॅन ठेवून घ्यायचं। आप्पे तवा ठेवला की त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं बरं का, म्हणजे चिटकत नाही। चांगला अशा पद्धतीने त्यात वाफ पण घेतंय। मस्तपैकी तेल सगळीकडे टाकायचं आणि तयार केलेला माल त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा। पाट 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 छानपैकी चमच्याने असं टाकून घ्यायचं। मी सगळं भरून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या। पाठदिशेने आपण अशा व्हिडिओ टाकत असतोय बरं का। सगळ्या व्हिडिओ बघा। नाश्त्याला आपण विविध पदार्थ बनवतो। अशा प्रकारे सगळं बनवून झालेलं आहे बघा। आता चांगलं टाकलं, आता त्याच्यावर ठेवायचं झाकण आणि चांगली वाफ लागू द्यायची। थोड्या वेळाने बघा कसं मस्त एका बाजूने भाजले। आता चमच्याने त्याला पलटी मारायचं पडापडा। सगळे असे पलटी करून घ्यायचे, म्हणजे त्याची दुसरी साईड पण चांगली असे त्यात शिजून निघल, चांगली भाजून निघल। अशी पडापडा 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 करून घ्यायची। आणि ती करून झाली की तेल मात्र तयार ठेवा बरं का। परत आपल्याला तेल सोडायचंय वरनं, तेलाशिवाय मजा नाही। आता थोडं तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती तेल टाकायचं। पट 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 तेल टाकून घ्यायचं आणि परत त्याच्यावर ठेवून द्यायचं झाकण। झाकणाने चांगली वाफ आतमध्ये राहते। थोड्या वेळाने झाकण काढायचं ना, आपले आप्पे बघा कसे मस्त तयार आहेत खाण्यायोग्य। आता पटकन प्लेट घेतो, प्लेटमध्ये काढून घेतो। चांगले क्रिस्पी असे झालेले आहेत आपले आप्पे। प्लेट घ्या, त्याच्यामध्ये मस्तपैकी काढून घ्या। आप्पे खायचे सॉस बरोबर, नाही तर तुम्हाला चटणी आवडत असेल तर चटणी बरोबर पण खाऊ शकता। मी घेणारे सॉस पाठदिशेने काढून घेतले। आता सॉस पण घेतो त्याच्याबरोबर। तुम्ही घरी आप्पे बनवलेत का? बनवले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आप्पे तुमचे कसे तयार झालेले बरं का। आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ आहेत। आपले आप्पे एकदम फायनल टच देऊन एकदम मस्तपैकी रेडी आहेत बघा कसे दिसतात। तोंडाला पाणी सुटलं का नाही। एकदम हेल्दी असा नाश्ता हे नक्की तयार करा तुमच्या घरी। मस्तपैकी खाऊयात। कधीतरी मला पण खायला बोलवा, मी नक्की येईल खायला। कमेंट करून सांगा फक्त कुठे यायचंय बरं का। तोपर्यंत मस्तपैकी खात राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।